मित्रांनो, माझे काही असे विषय आहेत सर की ज्यांच्याबाबत मी कधी कठोर कधी कटू असं पण बोलतो, पण मला त्यांच्याबद्दल प्रेम वाटतं आणि त्यामुळे वडीलधारा माणूस म्हणून मी चुकलं तर चुकलं म्हणून कान पकडतो हा शब्द योग्य नाही त्याला, पण दाखवून देतो की हे इथे नाही बरोबर. आता आपण काल राजच्या संदर्भात बोललो की त्यांनी असं फुकट लोक जे आहेत त्यांची संख्या महाराष्ट्रामध्ये 98-99% आहे, त्यामुळे तुम्ही त्यांना कशाला दुखवता असं प्रेमाने बोललो आपण. सर मला कौतुक वाटतं की ते त्यांनीही प्रेमाने घेतलं अशी माझी हे आहे, माहिती आहे, चांगलं आहे. म्हणजे त्यांनी त्याच्या मागचा आपला हेतू चांगला आहे हे लक्षात घेऊन त्याची प्रतिक्रिया मिळाली मला. तर कसं आहे ना, मनोज जरांगे हा पण मला ना मनोज जरांगे, आता मी त्या बिग बॉसमध्ये गेलो होतो ना, तिथे तो सूरज चव्हाण नावाचा वंचित कुपोषित अशा वर्गाचा, शोषित पीडित अशा वर्गाचा एक प्रतिनिधी होता आणि तो खूप गुणी होता. पण तो कसं ना की कोळशाच्या खाणीमधलं ते रत्न जोपर्यंत रत्न म्हणून बाहेर काढलं जात नाही तोपर्यंत तो कोळसाच असतो. तर तसं सूरज चव्हाणचं झालं होतं, तसंच मनोज जरांगेचं झालं असं मला वाटतं. मनोज जरांगे हा आरक्षण चळवळीतला सूरज चव्हाण आहे असं एक विधान मला करण्याचा मोह होतोय आणि मला जसं सूरज चव्हाण आवडला तसं मनोज पण आवडतो आणि त्याच्याविषयी जी माझ्या मनातलं एक सॉफ्टनेस आहे ना, तो मी माझ्या मित्रांशी ज्यांच्याशी बोलायला पाहिजे, अर्थात असं सगळ्यांसमोर बोलून त्याने काय फायदा होत नाही, जिथे बोलायला पाहिजे तिथे मी बोलतो आणि त्यांनी पण त्यांची भूमिका जी आहे ती मी असं क्रेडिट घेणार नाही की मनोज जरांगेबाबतची त्यांची भूमिकेत माझा काही हे आहे असं अजिबात म्हणणार नाही, पण त्यांची जी भूमिका आहे ती माझ्याशी सुसंगत आहे, म्हणजे ती मनोजच्या हिताशी सुसंगत आहे असं तुम्ही गृहीत धरायला हरकत नाही. तर आता मनोज जरांगेंनी काही गोष्टी केलेल्या आहेत आणि काही गोष्टी नाही करायच्या होत्या त्या नाही केलेल्या आहेत. तर त्याच्याबद्दल तुमच्या मनात काय प्रश्न आहे जे मी असं समजतो की महाराष्ट्राच्या मनात आहे, ज्याची उत्तरं मी थोडं अधिकारवाणीने देऊ शकेन असा मला आत्मविश्वास वाटतो. तर लेटेस्ट चेक. सर मला असं विचारायचं आहे तुम्हाला, मनोज जरांगेंनी उमेदवार मागे घेतल्याची घोषणा केली आणि त्याच्यानंतर 2 मतप्रवाह राज्यामध्ये आहेत. काही जण म्हणतात की त्यांनी मागे घेतल्यामुळे फायदा महायुतीचा होईल, काही जण म्हणतात त्यांनी फायदा महाआघाडीचा होईल, काही जण म्हणतात की मनोज जरांगेंनी ही प्रसिद्धीसाठी केलेली गिमिक आहे, तर आणखीन काही जण म्हणतात की मनोज जरांगेंनी एक प्रकारे त्याग केला आहे मराठा चळवळीसाठी, आपला अहंकार बाजूला ठेवून. तर मला तुम्हाला किंवा तुमच्याकडनं ही माहिती पाहिजे असं आम्हा सगळ्यांना दर्शकांना की मनोज जरांगेंनी जर का त्याग केला असेल आणि त्यासाठी जर का ते एवढी टीका उलट सुलट सोसत असतील तर त्या त्यागाची त्या टीकेची नुकसान भरपाई जर का ते बरोबर असतील तर कोण आणि कशी करणार आणि केव्हा करणार. सर त्याच्या आधी तुम्ही एक बोलता बोलता महत्त्वाचं विधान असं केलं की त्यांच्या या निर्णयाच्या बाबत सगळे माघार घेण्याच्या निवडणुकीत त्यांचे निर्णय 3 आहेत. लोक तो एकच लक्षात घेतात की त्यांनी माघार घेतली. सो त्याच्यातला दुसरा निर्णय असा आहे की अमक्याला पाडा आणि अमक्याला पाडू नका असं मी सांगणार नाही. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. बरोबर आहे. तिसरा निर्णय त्यांनी असा घेतला की दलित, मुसलमान आणि मराठा अशी जी एक संयुक्त आघाडी म्हणा किंवा काय जे एक फ्रंट तयार करायचा प्रयत्न सुरू केला होता त्याच्याबद्दल खूप निषेधाचे शब्द सगळीकडून येत होते, तर त्यांनी तो प्रयत्न सोडून दिला. कारण त्याने असं म्हटलं की दलित आणि मुस्लिम उमेदवारांची जी यादी मला पाहिजे, ते कारणाचं आपण माहिती, आपल्या त्याच्या मागची कारणं माहिती आहेत, पण त्यांना लक्षात आलं जेव्हा की दलित, मुस्लिम आणि मराठा हे समीकरण मराठ्यांनाच मान्य नाही आणि जवळजवळ 90-99% मुसलमान आपलं हे मराठा हे मुसलमानांच्या तर 100% विरोधात आहेत, 99% ही मराठा, पण दलितांच्याही विरोधामध्ये मोठी संख्या आहे, टक्केवारी मी सांगितलं तर अंगाशी येईल त्यांच्या माझ्यापेक्षा. तर त्यामुळे त्यांनी हा जो निर्णय घेतला त्याच्यात तुम्ही बोलता बोलता असं बोललात की त्याच्यावर एक हा मुद्दा आहे, हा मुद्दा आहे, हा मुद्दा आहे, हा मुद्दा आहे. म्हणजे पहिला मुद्दा आहे की चूक केलं, दुसरा मुद्दा बरोबर आहे, तिसरा मुद्दा त्यांनी वाऱ्यावर सोडलं आणि चौथा मुद्दा की त्यांनी याच्यात त्याग केला. तुम्हाला कोणता मुद्दा बरोबर वाटतो? 4 पर्याय तुम्हीच सांगितले आता, 4 लोकांचे. बरोबर. तुम्हाला कोणता पर्याय त्यातला असं वाटतं की हा मुद्दा बरोबर आहे, या मुद्द्यातूनच मनोज जरांगेंच्या निर्णयाचा विचार केला पाहिजे? बोला. मला यामध्ये असं वाटतं स्पष्टपणे की मनोज जरांगेंना आपल्या मर्यादा लक्षात आल्या
किंवा कोणीतरी आणून दिल्या बर. आणि इथपर्यंत तुम्ही आलात. आता ह्या पुढे जाणं किंवा ह्या पुढचा रस्ता अधिक कठीण होत जातोय हे त्यांच्या लक्षात आलं असेल आणि म्हणून त्यांनी कदाचित ही भूमिका घेतली असावी असं माझं स्पष्ट मत आहे. पण मग हे 4 पेक्षा वेगळं मत आहे तुमचं. वेगळं मत आहे, बरोबर आहे ना. बरोबर. पण मी तुम्हाला जी 4 मतं पॉप्युलर परसेप्शन आहे ते सांगितलं. पण जेव्हा मनोज जरांगे त्यांचं आंदोलन, त्याला असलेले वेगवेगळे कंगोरे आणि दिशा आणि फाटा ह्या सगळ्याचा विचार करताना, मग त्यांना कोण चालवतंय किंवा कोण चालवत नाहीये, या सगळ्या गोष्टींचा विचार करताना मला असं वाटायला लागलं की त्यांच्या लक्षात आलं की देर आर नो टेकर्स फॉर मी एनीमोर. म्हणजे माझा जो काही व्ह्यू पॉइंट आहे तो स्वीकारायला आता लोक तयार नाहीये. म्हणून त्यांनी त्यातला एक मध्यम मार्ग जे म्हणतात, जो मार्ग बरोबर केला त्यांनी मागे घेण्याची घोषणा केली आहे, पण तो त्यासाठी केला असावा असं मला वाटतं. त्यांच्या नुकसान भरपाईकडे मी नंतर येतो, कारण तो फक्त मी सांगू शकतो म्हणून. बरोबर. पण मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो, त्याचे एकेका शब्दात मला उत्तर द्या. मनोज जरांगेंनी हा निर्णय घेतला, त्या निर्णयाचे असे 3 भाग आहेत. पहिला, उमेदवार नाही. दुसरा, कोणाला पाडणार कोणाला जिंकायचं मी सांगणार नाही. तिसरं, दलित आणि मुस्लिमांची यादी आलेली नाही, त्यामुळे ती जी मी कल्पना मांडत होतो की दलित, मुस्लिम आणि मराठा यांचे ऐक्य करून आपण लढू, त्याही विषय यापुढे संपला. दलितांचे, मुसलमानांचे, मराठ्यांचे. बरोबर आहे. तर आता हा निर्णय त्यांनी घेतला, हा चूक की बरोबर? एका शब्दात सांगा, चूक की बरोबर? मागे घेण्याचा निर्णय ना, तो बरोबर आहे असं माझं म्हणणं आहे. बरोबर आहे. ठीक आहे. दुसरा प्रश्न, की याच्यात तुमचे माझे मतभेद लोकांना माहिती आहे, मलाही माहिती आहेत. हा निर्णय त्यांनी शरद पवारांनी सांगितल्यावरून घेतला की एकनाथ शिंदेवरून, असं तुम्हाला वाटतं? मला काय वाटतं तुम्ही सांगितलेलं आहे. मी पहिल्यापासून म्हणत आलोय तेच मी म्हणतो की शरद पवारांमुळे. शरद पवारांमुळे काय फायदा आहे शरद पवारांचा? नाही, मर्यादा जेव्हा मी शब्द वापरला तर त्या मर्यादा मी म्हटल्याप्रमाणे त्यांच्या लक्षात आल्या किंवा कोणी लक्षात आणून दिल्या, तर शरद पवार त्यांनी ह्या मर्यादा त्यांच्या लक्षात आणून दिल्या असाव्यात की इथपर्यंत तर आपण आलोय, पण आता ह्याच्या पुढे तू जी वाट घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोयस तर त्यात धोका अधिक आहे, यश मिळण्याचे चान्सेस किती आहेत माहीत नाही, म्हणून थांबावं. तुम्हाला याच्यातून असं तुम्ही सुचवताय की मनोज जरांगेला त्यांनी वाचवलं, की पुढे धोका आहे असं सांगितलं, पुढे तू खड्ड्यात पडशील असं सांगितलं आणि त्याला वाचवलं. बरोबर आहे, असं तुम्हाला म्हणायचंय? असं म्हणायचंय. मग तुमच्याच पक्षाचे एक नेते, तुम्ही सांगा मला की नाव कोट करा, तुम्ही नाव कोट करू. मग फडणवीसांनी असं त्यांच्या सहकार्यांना सांगितलं की जे लोक म्हणतात त्यांना म्हणू द्या, हे सगळं शरद पवारांच्या अंगावर जात असेल तर आपली हरकत नाही, पण शरद पवार कधीही कोणत्याही प्रकारे मराठा समाजात जर एक पॅरलल समांतर अशी शक्ती उभी राहत असेल की जी परत त्यांच्या मराठा नेतृत्वाला किंवा मराठ्यांचा सर्व अनभिषिक्त सम्राट या पदाला सुद्धा कुठेतरी धक्का लावू शकते आणि मराठा समाजावरचा होल्ड जो आहे त्यांचा तो थोडा का होईना लूज करू शकते, अशा कोणत्याही माणसाला राजकारणात शरद पवारांनी आजपर्यंत जिवंत ठेवलेलं नाही. जिवंत म्हणजे याच्या अर्थाने शरद पवारांनी जिथे जिथे जाणं असं दिसलं की हा मराठा आहे आणि हा मला आव्हान उभं करू शकतो, त्याला चेचला. ते विलासराव देशमुखांपाशी मोठी यादी आहे, त्यात शंकरराव चव्हाण सुद्धा आहेत. मान्य. हा, तर शरद पवार त्याला कशाला वाचवतील की अरे मरेत आहे, थांब वाचवतो. ते म्हणतील जा गाळात अजून, बरं आहे, डूब. मला असं वाटतं की शरद पवारांच्या लक्षात आलं असेल की आपण महाराष्ट्रात एक जर्नल सिंग भिंद्रनवाले तयार केलाय, त्यांना काय परवा आहे, आणि जर्नल सिंग भिंद्रनवालेला ज्यांनी तयार केलं त्यांनी ऑलमोस्ट खाऊन टाकलं, तर तसं यांचं व्हायला नको म्हणून त्यांनी सांगितलं असेल. नाही सर, तुम्ही विचार करा ना की भिंद्रनवालेला निर्माण केलं इंदिरा गांधींनी अकाली दलाच्या विरोधात. तिने दहशतवादी जो निर्माण केला एवढ्या करता की तुम्ही याची मागणी करताना तुमच्या अशा कडक. सर, काश्मीरमध्ये आपण केलं ना यावेळेला, काश्मीरमध्ये भारतीय जनता पक्षाने तुरुंगात असलेल्या दहशतवाद्यांना सुद्धा मदत केली. पॅटर्न आहे हा सगळ्यांचा. तसंच मनोज जरांगेंना तयार केलं असावं ब्राह्मणांच्या विरुद्ध किंवा फडणवीसांच्या विरुद्ध, आपण असे ना ते भाजपांच्या विरुद्ध किंवा फडणवीसांच्या विरुद्ध. मी तिन्ही ऑप्शन बोलतो. ब्राह्मण, त्यांचे रिप्रेझेंटेटिव्ह फडणवीस आणि त्या संयुक्त ह्याच्याप्रमाणे अल्टिमेट टार्गेट भारतीय जनता पक्ष. सगळे ब्राह्मण गोळा केले ना तर ठाण्याच्या नौपाड्यात मावतील.
एवढे ब्राह्मण आहेत, त्यांची महाराष्ट्रामध्ये कशाला परवा करायचं कारण आहे? ब्राह्मण काय आहे, संख्या काय, टक्केवारी काय? 3.5% पूर्वी म्हणायचे, आता 1.5% पण आहेत ब्राह्मण, आणि त्यातले असे कोणी फायटर नाहीये, त्यांच्या संघटनेमध्ये काही दम नाही त्यांचा. आणि फडणवीस कसे ब्राह्मणांचे नेते होतात, ज्या माणसाने कायम ब्राह्मणांना दूर ठेवलं, ज्याने कायम त्यांना भीती, भयगंड कसलाय त्यांना, फिअर कॉम्प्लेक्स, भय गंदो. अरे बापरे मला कोणी ब्राह्मण म्हणेल, अरे बापरे मला, ब्राह्मणांनो तुम्ही दूर राहा, सीमेवरून पडतात सर, हाकलून दिलेत त्यांनी ब्राह्मणांच्या संस्थान. विचारा ना कधी एक ब्राह्मण मला असा, तो दवे आहे ना आपला, त्याच्याशी खासगीत बोला, ओळखता तुम्ही त्याला विचारा म्हणून फडणवीसांनी काय मदत केली तुला, काय केली? काही नाही केली. हे सगळ्यांनी आपापलं व्यवस्थित एकमेकाला मदत करून नाही उभे राहिलेले ब्राह्मण आहेत. आणि ब्राह्मणांना सर पोषणाची गरज नाहीये, कारण त्यांचं शोषण कोणी करत नाही, त्यांना संरक्षणाची गरज पण यांनीच निर्माण केली. ब्राह्मणांवर हल्ले होतील, 48ची पुनरावृत्ती करू, आणि त्यांचा एक नेता असं बोलला ना, 7.5 का 10 मिनिटांमध्ये आम्ही सगळे ब्राह्मण खतम करू, नाही का म्हणाला ना. त्याच्यावर एवढं कवर माजवलं नाही ना तुम्ही, बारीक बारीक गोष्टीवर एवढी काळ. पण ब्राह्मणांना हे करण्याच्या वेळी दुसऱ्या जातीचा त्यांनी उल्लेख करून दाखवायला पाहिजे होता की 10 मिनिटात सगळे ब्राह्मण मारून टाकू असं म्हणाला ना. तो बोललं का कोणी? फडणवीसांनी इन्कार करून त्याचा समाचार घेतला का? ते कसले ब्राह्मण आहे? नाही, फडणवीस सर स्वतःलाच एवढं टार्गेट केलंय, आणि त्यामध्ये त्यांनी आणखीन त्याच्यावरती रिॲक्शन दिली असती तर खरंच इथे यादवी माजली असती. सर तुम्ही चुकताय. तुम्हाला माहितीये स गो बर्वे, तुम्ही आपल्या काळातलं ते मोठं व्यक्तिमत्व होतं सर. स गो बर्वे त्यावेळेला कलेक्टर होते मला वाटतं पुण्याचे, आणि जेव्हा ब्राह्मणांची घरं जाळायला लोक निघाले आणि ठार मारायला निघाले, त्या स गो बर्वेने स्वतःच्या हातात कलेक्टर असून रिव्हॉल्वर घेतलं आणि सदाशिव पेठेच्या तोंडाशी उभे राहिले. आठवतंय तुम्हाला हा केस? कसं आहे सर, स गो बर्वे जे करतात ते फडणवीसांनी का नाही ब्राह्मणांकरता केलं? का नाही ते म्हणाले की अशा तऱ्हेने जर ब्राह्मणांची हत्या करण्याची कोणी भाषा करत असेल त्याला तुरुंगात टाकून का नाही टाकलं तुरुंगात? सर, छोट्या छोट्या वाक्यावर तुम्ही गुन्हे दाखल करतात, छोट्या छोट्या कुणाच्या शारीरिक याच्यावर टीका केली म्हणून गुन्हे करताय, आणि तुम्ही तर जाहीर करताय की 10 मिनिटात ब्राह्मण मारून टाकू. हे तर एवढं मोठं आहे, मग का नाही यांच्यातला ब्राह्मण जागा झाला? तरी शिव्या खातात ब्राह्मण म्हणून, तरी देखील ब्राह्मणांच्या बाजूने उभं राहण्याची जाणत नाहीये त्यांची. मला राग आहे का माहितीये, जेवढे ब्राह्मण भेटतात ना ते बोलतात कशाला फडणवीसांची बाजू, तो काय ब्राह्मण आहे का? आता आपण हा एक नवा वाद इथे नको त्याच्यावर नंतर बोलता येईल, नंतर खूप बोलायचं नाही, बोलू आपण ब्राह्मण या विषयावर बोलू. माझं म्हणणं एवढं होतं की हे तिन्ही लिंक्ड आहे, फडणवीस, ब्राह्मण आणि भारतीय जनता पार्टी, आणि या तिघांनाही टार्गेट करण्यासाठी म्हणून हा फ्रँकेस्टाईन किंवा हा भिंद्रनवाले पैदा केला गेला. सर, तुम्हाला असं नाही वाटत की हा फ्रँकेस्टाईन भिंद्रनवाले जो आहे तो महाआघाडीपेक्षा महायुतीतल्याच काही नेत्यांना आवश्यक वाटला असेल? फडणवीसांना चेक करायला जे खारच धावत सुटले होते. तुम्ही जे वारंवार सांगताय एकनाथ शिंदेच्यामुळे हा असा वागतो किंवा एकनाथ शिंदे त्याला कंट्रोल करतात, त्याच्याबरोबर जाऊन मानव जरांगेच्या बाजूला झोपणारे मंत्री कोणाचे होते? ऐका ना, तर मी तेच म्हणतोय की त्याचा मी काल विचार केला खूप. पुन्हा तो इतिहास जो काय मनोज जरांगेच्या आंदोलनाचा तो रात्री बराच वेळ उशिरापर्यंत मी वाचत होतो, तर एकनाथ शिंदे असं करू शकतील असं मला आता वाटायला लागलं, किंवा केलं असेल अजूनही वाटत नाहीये, पण करू शकतील असं वाटायला लागलंय. कारण का तर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस, आपण त्यांना सयामीज ट्विन परवा म्हटलं होतं, तरी पण कुठेतरी एकनाथ शिंदेंना अशी गरज किंवा असा त्यांच्यातला एक अहंकाराचा भाव म्हणू आपण, असा एक जागृत झाला असेल की मला माझं एक वेगळं अस्तित्व. सर, अहंकार म्हणजे सावधपणा का नाही म्हणत तुम्ही? सावधपणा. जर फडणवीस असे जाहिराती सगळ्या क्रेडिट देवाभाऊला देणाऱ्या, ऐका, वेगळं अस्तित्व माझं निर्माण केलं पाहिजे किंवा वेगळं एक माझं नेतृत्व निर्माण झालं पाहिजे, त्यासाठी मला फडणवीसांपासून दूर जायला पाहिजे. आणि त्या अनुषंगाने फडणवीसांना जर का मला काय म्हणतो त्यांचे थोडे पंख छाटता आले तर तेही केलं पाहिजे, अशा विचार करून मनोज जरांगेंनी केलं असू शकतं. मनोज जरांगेंनी फडणवीसांवर हल्ला केल्यामुळे शरद पवारांचा फायदा अधिक झाला का एकनाथ शिंदेचा? त्यांचं स्थान कोणाचं बळकट झालं की आता मराठा मुख्यमंत्री दिलेलाच पाहिजे, ब्राह्मण चालणार नाही, ही भावना भाजप नेत्यांच्या मनात कोणी निर्माण केली? हायकमांडच्या कोणी केली? अमित शहाना पटलं का पटलं की यापुढे भाजपचा सुद्धा ब्राह्मण मुख्यमंत्री नाही? ते बाळासाहेब हे प्रकरण वेगळं होतं. इंदिरा गांधी मुसलमानाला मुख्यमंत्री करू शकली होती, अंतुले. आताच्या स्थितीमध्ये महाराष्ट्रात चालणार नाही ब्राह्मण मुख्यमंत्री, ओबीसी किंवा मराठाच पाहिजे.
मला अजूनही पुन्हा असं वाटतं, जर का भारतीय जनता पार्टी या वेळेला सर्वात मोठा पक्ष म्हणून निवडून आली आणि महायुती जर का जिंकली तर देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री व्हायला पाहिजेत आणि होतील असं मला ठीक आहे वाटतं. तुमचं मत आहे. मला शिंदेने स्वतः सांगितलं की मी 150. नाही, शिंदेनी सांगितलं असू शकतं, मी नाही म्हणत नाही. पण ठीक आहे, आपण जरांगेकडे येऊया. Yes. ते परत खुणा करत ती आपली टीम की एक तर 15 मिनिटं 23 सेकंद बरोबर. झालेली आहेत. दुसरी गोष्ट 10 मिनिटाची लिमिट आपण काढली. मनोज जरांगेकडे आलो नाही, त्याला नुकसान भरपाई कशी देणार हा माझा मूळ तुम्ही मला विचारलेला प्रश्न आहे. त्याची पहिली गोष्ट अशी, सर या निवडणुकीच्या निकालानंतर महायुती सत्तेत आल्यानंतर जे ऑफिशियली 10% हे दिलेलं आहे मराठ्यांना आरक्षण, त्याच्या व्यतिरिक्त आरक्षण हे मोदींपर्यंत ऍक्च्युली काय सांगू का, काय असं बोलणं बरोबर आहे की नाही, पण सर मोदी फेरविचार करतायत काही गोष्टींचा. त्याच्यामध्ये आरक्षणाची मर्यादा वाढवण्याची मोदींची मानसिकता आहे, पण ती 75% नाही आहे. 75% नाही पण आहे, ज्याच्यामुळे 15% मराठ्यांना आरक्षण देता येईल. ही मोठी देणगी ठरेल, कारण केंद्राने तो आणि 23 आता कसं आहे ना, काँग्रेसनी भूमिका आरक्षणाची घेतलेली आहे, त्यामुळे त्यांच्या राज्यातही तो ठराव मंजूरच होणार, इकडे तो होणारच. 23 राज्यांनी मंजूर करायचा आहे. काँग्रेस जर या मुद्द्यावर आरक्षण वाढवण्याची आली तर ते फार तर म्हणतील 75 करा, आणि तुम्ही जे काय 68 काहीतरी आहे ते काय मला 65 आहे 68 आय एम नॉट एक्झॅक्ट मला माहिती नाही, तर मग तेथे त्यांना द्यावा लागेल पाठिंबा. म्हणजे 23 राज्यांचा पाठिंबा मिळून घटनादुरुस्ती होऊन हे जे आता कोर्ट म्हणताय की तुम्ही घटनादुरुस्ती करा आणि हे वाढवा आरक्षणाची मर्यादा, ते होईल सर, ती मोठी गोष्ट होईल. दुसरी गोष्ट अशी की महाराष्ट्रामध्ये जातीय समीकरणं जी आहेत ओबीसी आणि ही ती, त्याच्यामध्ये ओबीसीना डिस्टर्ब करता येत नाहीये. जसं अनुसूचित जाती जमातींना करता येत नाही, आदिवासींमध्ये नॉमॅडिक ट्राईबमध्ये यांना त्यांना टाका, ते मुद्दे चालत नाहीयेत. तर त्यामुळे हाही मुद्दा चालणार नाही की ओबीसीतून, त्यामुळे ओबीसीतून मराठ्यांना देण्याऐवजी मराठ्यांना मराठा म्हणून देण्याचा काही निर्णय होईल. दुसरी गोष्ट अशी की आता जे 5 राहिलेले आहेत MLC, त्याच्यामध्ये मनोज जरांगेंकडे दुसरा माणूस नाही, पण मराठ्यांचा आवाज उठवण्यासाठी सर मनोज जरांगेंना महायुतीतर्फे जर विधान परिषदेतली नियुक्त आमदारकी दिली गेली किंवा दुसरी आमदारकी दिली गेली, विधान परिषदेतली म्हणतोय, विधानसभेतली नाही, तर तुम्ही आश्चर्य वाटू देऊ नका की तुमचा आवाज विधान परिषदेवरून आम्ही पोहोचवतो. आणि एक आणखीन मोठी शक्यता अशी आहे की त्यांच्या शिफारसीनुसार एका मराठ्याला, त्यांना जो जवळचा वाटतो तो कोण आहे तेही तुम्हाला आम्हाला माहिती आहे, त्याला मंत्रिमंडळात घेतलं जाईल. आणि मराठ्यांची जी मंडळं आहेत महामंडळं, ती पण जरांगेंच्या 2-3 माणसांना दिली जातील, ही माझी माहिती आहे. ठीक आहे ना, आणखीन काय कॉम्पन्सेशन देणार, आणि त्यांना सन्मान दिला जाईल ना, सन्मान दिला जाईल, त्यांना डावलते अशी भावना जाईल त्यांच्या मनात. आणि पुन्हा उपोषण करायची पाळी मनोज जरांगेंवर येणार नाही ही मी तुला गॅरंटी देतो. माझं याबद्दल मत थोडं वेगळं आहे. हार्दिक पटेलनी गुजरातमध्ये असंच पटेलांच्या रिझर्वेशनसाठी आंदोलन केलं, ह्याच पद्धतीचं, ह्या किंबहुना याहून मोठं, कारण की पटेल हा समाज गुजरातमध्ये, गुजरातची सगळी अर्थव्यवस्था त्यांच्या हातात आहे आणि ते खूप मोठं आंदोलन झालेलं, ते यांनी मिटवलं. मीना समाजाने राजस्थानमध्ये केलं होतं, मोदींनी मिटवलं. जाट समाजाने हरियाणा आणि तिथे आंदोलन त्यांचं चालूच आहे, मीना समाजाचं पण चालू आहे. एक ही मागणी एका माणसाला कोणीतरी अजून ते मीना समाज, तर एक ही जरांगे असं करतात किंवा आंदोलनं करतात किंवा उपोषणं करतात किंवा मी तर स्पष्ट शब्दात सांगायचं तर सरकारला ब्लॅकमेल करतात. तर असं जर का सरकारने ऐकलं त्यांचं तर हे पुन्हा पटेल उभे राहतील, पुन्हा मीना उभे राहतील, धनगर तर तयारच आहेत, हाके तर ओबीसींचं घेऊन बसलेलेच आहेत आणि तिथे जाट पण सगळे उभे राहतील. पण सर एक नव्हे 10 प्रॉब्लेम एकट्या मराठ्यांकरता होणारच नाही ना वाढ, ही जी मर्यादा होणार ती काय मराठ्यांकरता होणार आहे का, ती एकूणच आरक्षणाची मर्यादा वाढवणार, ज्यात हे जाट मीना वगैरे तुम्ही म्हणता ना, त्यांना त्यांच्या राज्यात बेनिफिट मिळणार ना सगळ्यांना. आज 78% तामिळनाडूचं आहे सर. नाही, तामिळनाडूचं एक वेगळं माहिती आहे मला, आणि ते राजकीय दबावापोटी दबाव नाही, त्यांनी ते आपल्या काय कॉन्स्टिट्यूशनच्या अशा एका शेड्यूलमध्ये टाकून दिलं, ज्या वेळेला नंतर लोकांच्या लक्षात आलं की इतर राज्य पण असे टाकायला लागले तर आवाच्या सव्वा संख्या होईल, म्हणून मग यांनी दुरुस्ती करून दुसऱ्या कुठच्याही राज्याला असं करता येणार नाही म्हणून ते तामिळनाडू सुटलंय त्यातनं. पण तरी सुप्रीम कोर्टात केस आहेच त्यांची, केस चालू, पण ती तर सुप्रीम कोर्टात आपली नेहमी चालते तशी.
आपली आता बरं बाय द वे शिवसेनेचं जे चिन्ह पक्ष वगैरे जी काय केस आहे ती आता नव्या वर्षी ऐकू म्हणून ती पुढे गेलेली आहे मी माहितीसाठी. पहिल्यापासून सर सांगत होतो की पहिल्या मुख्यमंत्री झाल्यावर पहिल्या भेटीमध्ये मला शिंदे साहेब म्हणाले होते की निवडणुका होऊन जाईस तोवर कोर्टातल्या कुठल्याही केसचा निकाल लागणार नाही. मी पुन्हा तुम्हाला सांगत होतो, मला लोक सांगत अरे नाही आता लागतो बघ आज तारीख लागली. आय वॉज डॅम शुअर. अरे सर माझा कॉंग्रॅच्युलेशन केला. आय वॉज द ओनली पर्सन कंटिन्युअसली मी पहिल्या दिवसापासून सांगतोय की कोर्टाचा निकाल जोपर्यंत विधानसभा निवडणूक होत नाही तोपर्यंत येणार. अरे वा ग्रेट बातमी दिली सर. माझी ही दुसरी जरांगेंना सांभाळून घेणार. जरांगेंना नाही दुखवायचं आपल्याला. त्या माणसाने मोठा त्याग केलाय सर. केवढी टीका होती तुम्हाला कल्पना नाही सर. आज फडणवीसांवर होते ना टीका, त्याच्या 100 पट टीका जरांगेंना सोसावी लागते. ते सुजैव आहे त्यांचं सोशल मीडिया वाचत नाही अजिबात. पण त्यांना कॉम्पन्सेशन मिळणार. आणि कॉम्पन्सेशन कसं देणार सर? त्या समाजाला न्याय देण्यातच कॉम्पन्सेशन देणार. असा तो पैसे खाणारा माणूस नाही आहे. नाही तर कधीच विकत घेतला असताना त्याला सगळ्यांनी. मनोज जरांगेची 2 वैशिष्ट्य लक्षात ठेवा. एक, त्याला विकत घेऊ शकत नाही तुम्ही. दुसरी गोष्ट, त्याला तुम्ही काही एक विशिष्ट पद्धतीने वाघ म्हणून सांगू शकता पण भाग पाडू शकत नाही. आणि त्याला सल्लागार मंडळ नाही. त्याचे एक मित्र आहेत, ते माझ्या खूप संपर्कात आहेत. मी त्यांचं नाव सांगू शकतो. दुधगावकर म्हणून मंत्री होते पूर्वी. तर ते माझ्या खूप संपर्कात आहेत. जवळजवळ रोज रात्री आम्ही बोलतो. आणि ते जरांगेंच्याही खूप जवळ आहेत वगैरे. तर ते म्हणे जरांगे अजून लोकांना समजलेला नाही. जरांगे समजायला वेळ लागेल लोकांना. तर जरांगे आता कधी समजतील माहिती लोकांना खऱ्या अर्थाने निवडणुकीनंतर. ज्यावेळेला ते त्यांचे रिअल पत्ते उघड करतील आणि महायुतीशी एक समझोता करून नाही मिळणार, सामंजस्य ठेवून त्यांचे मराठ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांच्यासमोर आरक्षणाच्या व्यतिरिक्त आणखीन काही कल्पना आहेत त्या पुढे करतील. त्यावेळेला तुम्हाला दिसेल की शिंदे आणि फडणवीस, त्यावेळेला जर फडणवीस दिल्लीला गेले नसतील तर फडणवीस यांचं आणि मनोज जरांगेंचं आता सख्य आहे. आणि फडणवीसांना टार्गेट करू नका असं शिंदेंचा मनोज जरांगेंना निरोप आहे. त्यामुळे माझ्या माहितीप्रमाणे यापुढे फडणवीसांवर जरांगे पूर्वीसारखे तुटून पडताना दिसले नाहीत. तर माझं आणखीन एक भाकीत खरं ठरलं असं होईल. आणि शरद पवारांना उगाच जोडू नका त्यांची. त्यांचा तो वैरी आहे. त्यानंतर तुम्ही दिलेली माहिती माझ्यासाठी नवीन होती, त्याबद्दल धन्यवाद. मी एवढंच शेवटी म्हणू शकीन किंवा म्हणीन की जर का तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे त्यांनी फडणवीसांवरती टीकास्त्र त्यांचं कमी केलं किंवा बंद केलं तर चांगलं होईल. आत्तापर्यंत त्यांनी जी टीका केली किंवा त्यांनी जे काय त्यांच्याबद्दल अपशब्द काढले याबद्दल मनोज जरांगेंना मी वैयक्तिक यांनी धन्यवाद देईन. कारण की त्यामुळे तुम्ही निदान इतर सगळा जो समाज आहे जो फडणवीसांच्या बाजूचा आहे त्यांना तुम्ही जागा केलं. ठीक आहे. धन्यवाद. खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच YouTube चॅनल अनिल थत्ते गगनभेदी. खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच YouTube चॅनल अनिल थत्ते गगनभेदी.